UPSCची आणि MPSCची पूर्व परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची जी शैली आहे ती थोडीशी तुम्ही नेहमी ते वाचत असता पण तुमच्या ते लक्षात येत नाही आणि अचानक ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही ते कन्फ्युजन तयार होतं. अरे बाबा याचं उत्तर अटलांटिक आहे की पॅसिफिक आहे का, हिंदी महासागर मोठा आहे का कोणता आहे, त्याची उतरता क्रम असेल चढता क्रम आहे, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए किंवा भौगोलिक महासागराच्या अनुषंगाने मोठा महासागर ते छोटा महासागर याविषयी तुम्हाला त्यामध्ये अंतर टाकलं जाईल आणि त्या कथनावर थोडे मोठे आकडे चेंज केले की तुम्ही त्याच्यात कन्फ्युजन तयार होतो. तर याची बारकाईने निरीक्षण करा. माझ्या माहितीप्रमाणे हा प्रश्न 2003ला विचारात घेतला होता. MPSC आणि UPSCच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आहे. तर या महासागरांची असणारी जी लांबी आहे ती लांबी आपण पाहूया. जगातला सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे, 16,62,40,977 चौरस किलोमीटर. अटलांटिक महासागर त्याचा अंतर आहे 8,65,57,402 चौरस किलोमीटर. तिसरा महासागर आहे हिंदी महासागर, त्याची लांबी आहे 7,34,26,163 चौरस किलोमीटर. त्यानंतर दक्षिण जो महासागर आहे त्या महासागराची लांबी 2,03,27,000 आहे आणि आर्टिक महासागराची जी क्षेत्रफळ आहे 1,32,24,479 चौरस किलोमीटर. तर या अनुषंगाने तुम्हाला निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए या टाईपचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. यावर चांगला भर द्या आणि स्वतः व्यवस्थित आकडेवारी जी येते आकडेवारी लक्षात ठेवा. उतरता क्रम असेल चढता क्रम असेल त्या अनुषंगाने या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर द्या. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.